हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. मी तुमचं स्वागत करते माझ्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. मुलाचा टिफिन बनवायचा आहे. सकाळचे 7 वाजले. चला व्लॉग सुरू करूया. हा माझा दुसरा व्लॉग आहे. माझा जर पहिला व्लॉग तुम्ही चेक नसेल केला तर तोही चेकआउट करा. सकाळी सकाळी मला चहा लागतोच, नाही तो डोकं जड होऊन जातो. म्हणून मी सकाळी जरा चहा ठेवला. बाळाच्या टिफिनच्या तयारीला लागले. चपात्या करून घेतल्या आणि त्याने रात्रीच सांगून ठेवलेलं होतं की त्याला टिफिनला फ्लॉवरची भाजी आणि चपाती हवी. मग जसं तो बोलला तसं तर त्याला टिफिन द्यावाच लागतो, नाही तर मग घरी आल्यावर त्याची चिडचिड होते. मग मी फ्लॉवरची भाजी करून घेतली, चपात्या करून घेतल्या. बाळा जरा क्रँकी वाटत होता, शाळेत जायचं नाही म्हणत होता. पण एक्झाम पण जवळ येते, मग त्याला जरा समजावून वगैरे पाठवलंच शाळेत. त्यानंतर झाडांना पाणी द्यायचं होतं, झाडांना पाणी देऊन घेतलं. मला झाडं लावायला आणि गार्डनिंग करायला खूप आवडतं, म्हणून मी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेत. माझ्याकडे पुदिना, कापूर तुळस, सदाफुली आणि स्पायडर प्लांट आणि अजूनही प्लांट्स आहेत, वेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लावलेले आहेत मी झाडं. सकाळी बाळाचा टिफिन करून झाला. बाळा शाळेत गेलेला आहे. आता मी नाश्ता बनवते. नाश्त्याला मी फोडणीच्या शेवया बनवते. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी शेवया भाजून घेतल्या आहे. शेवया अशा एकदम खरपूस भाजून घ्यायला हव्या की जेणेकरून त्या असं चिकट होत नाही. तुम्ही बघू शकता शेवया भाजून घेतलेल्या आहे. मी आधी अशा ब्राऊन कलरच्या भाजून घेतलेल्या आहे, म्हणजे जेणेकरून शेवया मोकळ्या होतात. आमच्याकडे फोडणीच्या शेवया जास्त चालतात, म्हणजे गोड शेवया नाही इतक्या कोणाला आवडत. नाश्त्यामध्ये फोडणीच्याच शेवया खातो आम्ही. शेवया आम्ही गव्हाच्या आणि रव्याच्या केलेल्या आहे, ज्या पौष्टिक पण असतात आणि लहान मुलांना पण आवडतात खूप. तुम्ही बघू शकता आपल्या फोडणीच्या शेवया तयार झालेल्या आहेत. एकदम अशा मोकळ्या झालेल्या आहेत. लहान मुलांना पण खूप आवडेल. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर पूर्ण रेसिपीसाठी मला कमेंट करा, मी त्याचाही नवीन व्हिडिओ शेअर करेन. बाळा स्कूलमधून आला आहे आणि जेवतोय. त्याच्या हाताने जेवण करतो तो. त्याला फ्लॉवरची भाजी पोळी फार आवडते त्याला. कशी झाली भाजी? सगळी कामं आटपून झाली आहेत, जेवणं झाली आहेत आणि आता बाळाचं चालू आहे की त्याच्यासोबत मग क्ले खेळतो. मग बाळासोबत जरा वेळ क्ले खेळत बसले आणि क्ले खेळता खेळता बाळा हनुमान चालीसा म्हणत होता. त्याला थोडीफार येते म्हणता, शिकतोय म्हणजे तो अजून. बनवून दे ना. आज बनव ना. तू काय बनवती ग? काय बनवती? मामा तू असं बनवलं तर तू याच्यामध्ये पाणी पण टाकू शकतो. फ्रूट बास्केट बनव, छोटे छोटे फ्रूट्स बनवू आपण. त्याच्यासाठी ॲपल लागणार. ॲपल साठी ग्रीन आणि रेड लागते. दर तू रेड ऑरेंज बनवायला त्याच्यासाठी ऑरेंज. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेच डेली डायरी याला. थँक्यू.